ऐकू नये, कुणी चरून कथा ऐकू नये म्हणून सगळीकडे बघतात आणि मग कथा सांगायला सुरुवात करतात. बघा, पार्वती मातेला कथा सांगायला सुरुवात केली आणि वरती घरट्यात एक अंड होतं बघा, त्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलं. कथा सांगायला सुरुवात करणं आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येणं सोबतच झालं. आणि मग ते पिल्लू बाहेर आल्यावर पार्वती माता हुंकार देत होती. भगवान शंकर म्हणाले होते की तू मला हुंकार देत राहत जा, म्हणजे मला कळेल की तू झोपली नाहीस, तू ऐकत आहेस कथा. तू मला हुंकार देत राहत जा. स्वामी, स्वामी, स्वामी. आणि पार्वती माता हुंकार देत होती. तो हुंकार त्या पोपटाच्या पिल्ल्याने ऐकला. ते शब्द पोपटाच्या पिल्ल्याने ऐकले. आणि पोपटाचा एक स्वभाव आहे बघा, तो एक शब्द ऐकला ना तर तो एकच शब्द बोलत राहतो. तो पोपटही मग स्वामी, स्वामी, स्वामी करायला लागला. थोड्या वेळाने पार्वती माता झोपून गेल्या. पार्वती मातेला झोप लागली आणि भगवान शंकर कथा सांगण्यामध्ये एवढे मग्न झालेत की त्यांना त्या पोपटाचा आवाज सुद्धा पार्वती मातेचाच आवाज वाटू लागला. आणि मग कथा संपल्यानंतर भगवान शंकर डोळे उघडून पाहतात तर काय, पार्वती माता झोपलेली. पार्वती मातेला उठवतात. पार्वती माता उठते. अहो, मला झोप लागली, मला कळालंच नाही, तुम्ही परत कथा सांगा. मी आता झोपणार नाही, तुम्ही कथा परत सांगा. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, मी तुला परत कथा सांगतो, पण म्हटले तुम्ही झोपल्यानंतर हुंकार कोण देत होतं? स्वामी, स्वामी, हुंकार कोण देत होतं? आणि मग बघता तिकडे तिकडे तर वरती घरट्यात एक पिल्लू दिसलं. आणि मग भगवान शंकरांना राग आला की याने माझी अमर कथा चोरून ऐकली, याने माझी अमर कथा चोरली. भगवान शंकरांना राग आला आणि आपला त्रिशूल घेऊन त्याच्या पाठीमागे लागले. तो पोपट उडत उडत व्यासांच्या आश्रमात गेला. व्यासांच्या आश्रमात गेला आणि व्यासांची पत्नी जांभई देत असताना सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्यांच्या मुखामध्ये शिरला. मुखामध्ये शिरला. भगवान शंकर पाठीमागून रागाने क्रोध त्रिशूल घेऊन धावत आहेत. व्यास म्हणाले की भगवान शंकरांना की देवा, अरे हजारो वर्ष तप केलं तरी तुझं दर्शन होत नाही आणि आज तुझं दर्शन झालं आणि ते अशा उग्र स्वरूपामध्ये. म्हटले काय झालं? भगवान शंकर म्हणाले एक चोर चोरी करून तुमच्या आश्रमात आला आहे. व्यास मुनी म्हणाले चोरी आणि तुमच्या इथे? म्हटले काय चोरी झाली? भगवान शंकर म्हणाले त्याने माझी अमर कथा चोरली आहे, त्याने माझी अमर कथा चोरली आहे, मी त्याला मृत्यूदंड देणारच. व्यास मुनी म्हणाले भोलेनाथा, तू तुझ्या नावासारखाच भोळा आहेस. तुम्हीच म्हणत आहात की त्याने माझी अमर कथा चोरली आणि तुम्हीच म्हणत आहात मी त्याला मृत्यूदंड देणार. म्हटलं जर तुम्ही त्याला मृत्यूदंड दिला, तुम्ही त्याला मारलं तर तुमची अमर कथा अमर कशी राहील? अमर कथा अमर कशी राहील? म्हटले मग भगवान शंकर, बरं ठीक आहे म्हटले, मी त्याला मारू तर शकत नाही पण त्याला कैद तर करू शकतो ना. मग व्यास मुनी म्हणाले पण तो आता माझ्या पत्नीच्या गर्भात आहे, तुम्ही 1 वर्ष थांबा. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, मी 1 वर्ष इथं समाधी घेऊन बसतो आणि नंतर याला घेऊन जातो. भगवान शंकर 1 वर्ष समाधी घेऊन बसले. पण ते गर्भातलं बाळ सामान्य नव्हतं, ते सर्व ऐकत होतं. ते गर्भातलं बाळ म्हणते की अरे समाधी घेतली तरी किती, 1 वर्षाची, 12 वर्षाची समाधी तर मी घेऊन बसतो.
आणि शुकाचार्यांनी 12 वर्ष गर्भसमाधी घेतली. महादेवांच्या भीतीपोटी शुकाचार्यांनी 12 वर्ष गर्भसमाधी घेतली. 12 वर्ष झाले तरी उदरातनं बाहेर येत नाहीत. बाहेर येत नाहीत म्हणून व्यास मुनी चिंतित पडले आणि त्यांनी हातावर जल घेतलं. अभिमंत्रित जल ते आपल्या पत्नीच्या गर्भावर शिंपडलं आणि त्या गर्भाला विचारतात की तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हटल्यानंतर त्या गर्भातून आवाज येतो की 184 योनी फिरत फिरत आलो आहे. मी कोण आहे म्हणून काय परिचय देऊ? मी कोण आहे म्हणून काय परिचय देऊ? तेव्हा व्यास मुनी म्हणतात की बाळा तू बाहेर ये, तुझ्यावर संस्कार करायचे आहेत. हिंदू धर्माने 16 संस्कार सांगितलेले आहेत. ते संस्कार तुझ्यावर करायचे आहेत. शुकाचार्य म्हणतात की बाबा मला संस्काराची गरज नाही, संस्कार तर त्याच्यावर केले जातात, मला त्या संस्काराची गरज नाही, मला बाहेर यायचं नाही. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोपाल राधे
मंत्र खूपच थकलेलं दिसायले. पंक्तीचा टाइम झालाय. बर चला. तर व्यास मुनी शुकाचार्यांना म्हणतात की बाळा तू बाहेर ये. शुकाचार्य म्हणतात की मला बाहेर यायचं नाही. व्यास मुनी म्हणतात की तुझ्यावर संस्कार करायचे आहेत. शुकाचार्य म्हणतात की बाबा संस्कार तर त्याच्यावर केले जातात ज्यांच्यामध्ये विकार असतात. मी विकार रहित आहे, मला संस्काराची गरज नाही. आणि मग व्यासांच्या लक्षात आलं की हे गर्भातलं बाळ कोणी सामान्य नाहीये. हे गर्भातलं बाळ कोणी सामान्य नाहीये. आणि तेव्हा व्यास म्हणतात की बाळा अरे संस्काराने द्विजत्व सिद्ध